नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत कॅन्सरवरील उपचार आणि आयुर्वेद सेल थेरपी या विषयावर. आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत कॅन्सर इम्युनोथेरपिस्ट डॉक्टर आय.जी. पटेल. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चर्चेला आपण सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर पटेल यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. डॉक्टर आय.जी. पटेल हे कॅन्सर इम्युनोथेरपी या प्रभावी उपचार पद्धतीचे जनक म्हणून भारतामध्ये ओळखले जातात. ते MD आयुर्वेद आहेत. बुलढाण्यातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले डॉक्टर पटेल गेल्या 21 वर्षांपासून औरंगाबादमध्ये रुग्णसेवा बजावतात. डॉक्टर पटेल यांनी कॅन्सर सेल थेरपी आणि कॅन्सर इम्युनोथेरपी यासाठी 100 खाटांचं रुग्णालय देखील उभारलंय. औरंगाबादेत सिल्वर लाईन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर ते प्रभावी उपचार करतात. आणि आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर कार्यक्रमाला आता सुरुवात करूयात, चर्चा करूयात. सर, पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. पहिला प्रश्न म्हणजे सेल थेरपी म्हणजे नेमकं काय, त्याविषयी काय सांगाल? सेल थेरपी म्हणजे जे ॲक्च्युली हे आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा पार्ट आहे. याच्यात सेल रिजनरेशन हा एक कन्सेप्ट असतो आयुर्वेदामध्ये, की शरीरात असे काही घटक निर्माण करायचे आयुर्वेदिक मेडिसिन्सद्वारे की ज्या सेल्स असतात, कॅन्सर सेल्स, दे आर कन्वर्टेड टू नॉर्मल सेल्स. अशा प्रकारे आपण त्या ज्या कॅन्सर हा सेल ॲक्च्युली आजारच सेल बेस आहे, म्हणजे की अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल्स असतं कॅन्सरमध्ये. तर सेल रिजनरेशन ही जी प्रोसेस आहे याला आपण ॲक्टिवेट करू शकतो मेडिसिन्सद्वारे, की जेणेकरून जे कॅन्सरच्या ज्या डेड टिश्यूज किंवा ज्या प्युट्रिफाईड किंवा ज्या कॅन्सर सेल्स असतात त्या कन्वर्ट व्हायला लागतात नॉर्मल सेल्समध्ये. अशा प्रकारे ही सेल थेरपी काम करते. बिलकुल. सर, ब्रेस्ट कॅन्सर विषयी देखील मला विचारायचं आहे. आता सध्या ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. अशा वेळेला आयुर्वेदामध्ये ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार नेमके कसे आहे, त्याविषयी काय सांगाल? ॲक्च्युली आमच्याकडे जे ब्रेस्ट कॅन्सरचं ट्रीटमेंट आहे ते इंटिग्रेटेड आहे. जिथे सर्जरीची आवश्यकता असते तिथे सर्जरी केली जाते, आणि जिथे सर्जरीची आवश्यकता नसेल त्याला, समजा 4 स्टेजचे जे कॅन्सर असतात त्याला आयुर्वेदिक थेरपी आणि मॉडर्न ट्रीटमेंट्स ज्या असतात त्या कॉम्बिनेशनमध्ये दिल्या जातात, की केमोथेरपीसोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण दिलं जातं, जेणेकरून पेशंटला कुठलाही त्रास न होता त्याचं ट्रीटमेंट होतं. आणि ही ट्रीटमेंट आमच्याकडची आहे ही कुठल्याही वयाला आणि कुठल्याही याला देऊ शकतो आपण, की जेणेकरून काही ओल्ड एज पेशंट असतात, 4 स्टेजला कॅन्सर डिटेक्ट होतो. अशा ठिकाणी बरेच हॉस्पिटलमधनं रिजेक्ट केलं जातं की आता तुमचं कुठलाही ट्रीटमेंट होऊ शकणार नाही. तर त्या स्टेजला सुद्धा आपल्याला ही ट्रीटमेंट देता येतं, आणि आपण त्याला कुठलाही त्रास न होता त्या पेशंटला आपण ही ट्रीटमेंट देऊ शकतो. बिलकुल. सर, सेल थेरपीचा उपयोग कॅन्सरमध्ये नेमका कसा केला जातो त्याविषयी जरा सविस्तर सांगा. ॲक्च्युली सेल थेरपी ही आयुर्वेद बेस आहे. मी सांगितलंच आपल्याला की ही रिजनरेशन थेरपी आहे, की आयुर्वेदामध्ये जे विविध मार्गांद्वारे जी मेडिसिन्स दिली जाते, जसं की बस्ती थेरपी म्हणा किंवा ओरल मेडिसिन म्हणा, की जे रिजनरेशन प्रोसेस असतं, शरीराची जी इम्युनिटी असते ती कम्प्रोमाइज असतं, आणि त्याला आपण एक मेडिसिन्सद्वारे त्याला आपण ॲक्टिवेट करतो, की जेणेकरून त्याची इम्युनिटी ॲक्टिवेट होऊन त्या पेशंटचे जे सेल्स असतात ते ॲक्टिवेट होतात आणि ते रिजनरेशन निर्माण होतं त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी रिजनरेशन होऊन ते पेशंटचा जो कॅन्सर आहे तो नॉर्मल पेशंटमध्ये कन्वर्ट व्हायला लागतो हळूहळू. अशा प्रकारे ही सेल थेरपी काम करते. सर, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आजकाल कॅन्सरचं प्रमाण हे वाढत चाललं आहे. म्हणजे अगदी 10-15 वर्षांपूर्वीचे प्रमाण पाहिलं तर आत्ताचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याची कारणं नेमकी काय असू शकतात? ॲक्च्युली हा खूप मोठा विषय आहे की कॅन्सरचं प्रमाण का वाढतं आहे. याच्यात महत्त्वाचे जे कारणं आहेत ते एकतर सगळीकडे स्ट्रेसचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. दुसरं की जे खाण्यापिण्याच्या सवयी आहेत की जंक फूड वगैरे हे ते जे आहेत, तर ह्याचं पण प्रमाण वाढलं आहे. तिसरं की मुख्य महत्त्वाचं कारण की टोबॅको, सिगरेट, ड्रिंक्स याचं पण प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. त्याच्यामुळे सुद्धा टोबॅकोमुळे तर नक्कीच त्याचा कॅन्सर शरीरावरती जे दुष्परिणाम होतात टोबॅकोमुळे किंवा स्मोकिंगमुळे, त्यांनी कॅन्सर होण्याचं जो प्रमाण असतं शरीराचं ते खूप जास्त प्रमाणात वाढून जातं, की त्याला कुठलंही ससेप्टिबल
कंडिशन त्याला मिळाली, समजा तुम्ही स्मोकिंग करत असाल किंवा टोबॅकोचीवर असाल, तर कॅन्सरला कुठेही ससेप्टेबल तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही एका ऑर्गनला ससेप्टेबिलिटी मिळाली की तिथे त्याचा ग्रोथ होऊन ते कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतं. तर अशा प्रकारे तंबाखू किंवा सिगरेट, हे जे स्मोकिंग, टोबॅको च्युइंग, ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यापासून आपण किती प्रमाणात दूर राहू शकतो ते राहणं खूप आवश्यक आहे. तिसरं की अनकंट्रोल यूज ऑफ पेस्टिसाइड हा जो प्रकार आहे, तर याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. ज्या भागांमध्ये उदाहरणार्थ पंजाबमध्ये पेस्टिसाइडचा मागच्या 20 वर्षात खूप जास्त प्रमाणात उपयोग झाला, त्याने तिथला जो कॅन्सरचा पर्सेंटेज आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढलं. तशीच कंडिशन महाराष्ट्रात पण, जिथे ज्या भागात फळबागांचं प्रमाण जास्त आहे, तिथे पेस्टिसाइडचं प्रमाण जास्त आहे, त्या भागात कॅन्सरचं प्रमाणसुद्धा वाढतं आहे. परत अजून महत्त्वाचं म्हणजे ते कंटॅमिनेशन ऑफ वॉटर हा जो भाग आहे, की म्हणजे वॉटरचं प्युरिफिकेशन किंवा इंडस्ट्रियल वेस्ट जे आपण त्याचं प्रोसेसिंग जे आहे ते आपल्याकडे त्या प्रमाणात स्टँडर्डाईज नाही आहे, आणि सुद्धा कॅन्सरचं प्रमाण इंडस्ट्रियल सिटीजमध्ये जास्त प्रमाणात वाढतं. म्हणजे प्रदूषण आणि बदलती जीवनशैली आणि व्यसन, हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. अगदी बरोबर, खरंच. आणि सर, सेल रिजनरेशन विषयी आपण मगाशी बोलत होतो, तर त्याविषयी काय अधिक सांगाल की सेल रिजनरेशन म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीने? सेल रिजनरेशन हे जे असतं ते, समजा की एक सेल आहे आपल्या बॉडीमधलं जे अनकंट्रोल ग्रोथ झाला, म्हणजे तो खराब झालेला आहे, तर रिजनरेशन म्हणजे ते कन्वर्ट व्हायला लागतं की नॉर्मल सेल्समध्ये. तर त्या प्रमाणात त्याची इम्युनिटी आणि त्याच्या शरीराची क्षमता वाढवायची की त्याचा जो कॅन्सरचा सेल आहे किंवा कुठल्याही डिसीजचा सेल आहे त्याचा, तो रिजनरेट होईल, म्हणजे की स्वतःमध्ये तो सेल बदल करेल आपला, आणि ते रिजनरेशन होऊन तो सेल आहे तो नॉर्मलमध्ये कन्वर्ट होईल. अशा प्रकारे आपण ते ट्रीट करू शकतो. की अनकंट्रोल ग्रोथ असेल, खूप जास्त प्रमाणात ग्रोथ असेल, तर आधी त्याला मॉडर्न ट्रीटमेंट, केमोथेरपी, रेडिएशन वगैरे देऊन मग त्याची ग्रोथ कंट्रोल करायची, मग त्याला रिजनरेशन थेरपी द्यायची, सोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण द्यायची, की जेणेकरून त्याला कुठलाही त्रास न होता त्याचा कॅन्सर आपण बरा करू शकतो. सर, कुठलीही ट्रीटमेंट करायचं म्हटलं किंवा कुठल्याही गोष्टीसाठी डॉक्टरांकडे जाऊन उपचार करायचं म्हटले तर त्याविषयी ज्ञान असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही सेल थेरपी विषयी बोलत आहात, सेल रिजनरेशन विषयी तुम्ही आता बोललात, मात्र कॅन्सर म्हणजे नेमकं काय आपण जरा आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगूया. कॅन्सर जे आहे ते हे अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल्स हाच एक महत्त्वाचा मुद्दा असतो, की शरीरात कुठेही गाठ निर्माण होते किंवा जखम निर्माण होते आणि त्या ठिकाणी त्याचं प्युरिफिकेशन म्हणजे ते खराब व्हायला लागतं. एक प्रकारचं सडणं जी प्रक्रिया असते तशा प्रकारे ती प्रक्रिया असते, आणि त्याला जर व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली तर ते म्हणजे आपलं जसं बुरशी वाढत जाते तसं ते बुरशीप्रमाणे तो आपल्या शरीरात वाढत जातो. की एका ऑर्गनमधून, जसं की आपण म्हणतो की फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, जसं एका ऑर्गनमध्ये कॅन्सर असते त्याला वेळीच ट्रीटमेंट नाही मिळालं, समजा त्याचं ऑपरेट नाही झालं किंवा त्याचं व्यवस्थित त्याला ट्रीट नाही करता आलं आपल्याला, तर तो दुसऱ्या ऑर्गनमध्ये जातो, तर तिसऱ्या ऑर्गनमध्ये जातो, आणि नंतर आणखी ऑर्गन्समध्ये जातो, तो 4th स्टेज, आणि त्याच्या पलीकडे मग लास्ट स्टेजला जातो. मग बरेच डॉक्टर म्हणतात की आता याच्या पुढे काही करता येत नाही, तर 4th स्टेजच्या पेशंटलाही आमच्याकडे ट्रीटमेंट आहे. काही प्रमाणात त्याच्यातही सक्सेस होतं, आणि नक्कीच या ट्रीटमेंटनी काही तुम्हाला त्रास होत नसेल किंवा कुठल्याही एजला जर 4th स्टेज पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलमधनं रिजेक्ट झालेले असतील तर नक्कीच त्यांनी आमच्या हॉस्पिटलला येऊन ट्रीटमेंट घ्यावी, कारण आमच्याकडच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या पेशंटला कुठलाही त्रास होत नाही किंवा त्याला कुठलाही दुष्परिणाम होत नाही, त्यामुळे त्याला आपण कुठल्याही वयाला देऊ शकतो, आणि त्रास नसल्यामुळे आपण त्याचे डोजेस पण जास्त प्रमाणात देऊ शकतो. आणि सोबत आयुर्वेदिक मेडिसिन्स पण असल्यामुळे ते आयुर्वेदिक मेडिसिनमुळे त्यांना जे दुष्परिणाम होतात ते कमी होऊन जातात, आणि त्यांची इम्युनिटी पण चांगली राहते, आणि त्यांचं रेजिस्टन्स जे असतं, डिसीज रेजिस्टन्स, ते पण वाढतं. त्यामुळे त्यांना जे बाकीचे जे आजार होतात, की समजा एक कॅन्सर पेशंट आहे त्याचं किमो रेडिएशन दिलेत त्याला किंवा बाकीच्या ट्रीटमेंट दिल्या तर त्याची इम्युनिटी कॉम्प्रोमाइज होते, त्याला कुठलेही स्लाईट इन्फेक्शन, सर्दी जरी झालं तरी लवकर बरं होत नाही, किंवा ताप जरी आला तरी त्याचे डिसीज वाढून जातात. अशा कंडिशनमध्ये त्याला ओरल मेडिसिन जरी आमच्याकडच्या ज्या आहेत त्या सुरू ठेवल्या तर नक्कीच त्याचा फायदा होतो पेशंटला. आणि ह्या ज्या मेडिसिन्स आहेत ते आम्ही ऑनलाईनसुद्धा अवेलेबल करून दिलेल्या आहेत आमच्या वेबसाईटवरती,
तर तुमच्या पेशंटची जर हिस्ट्री वेबसाईटवरती तुम्ही अपलोड केली तर ॲड्रेस तर तुम्हाला फोनवर जे स्क्रीनवरती मोबाईल नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती कॉल करून आपण त्याला रिपोर्ट पाठवून त्या ज्या किमोथेरपी रेडिएशन सोबत ज्या मेडिसिन द्यायच्या त्या आपण बोलू शकता. ऑनलाईनसुद्धा ऑनलाईन कन्सल्टेशनसुद्धा अवेलेबल आहेत आमच्याकडे. अच्छा. तर सगळ्या सुविधा आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत. आता आम्ही हेल्पलाईनसुद्धा सुरू करतो आहे 24 तास कॅन्सर पेशंटसाठी लवकरच. तर त्या हेल्पलाईनवरती कॅन्सर पेशंटसाठी आम्ही 24 आवर्स गायडन्स करू, ऑनलाईनसुद्धा आणि ऑफलाईनसुद्धा. ओके, व्हेरी गुड सर. खरं तर खूप छान काम तुम्ही करत आहात. मला महत्त्वाचा प्रश्न तो विचारायचा आहे, म्हणजे सर्वसामान्य जे प्रेक्षक आहेत आमचे किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती फार हलाखीची आहे अशा प्रेक्षकांसाठी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे खर्च नेमका किती येतो. या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं घ्यायचं आहे मला. सर, ब्रेकला जाण्याच्या आधी मला जो प्रश्न तुम्हाला विचारायचा होता तो म्हणजे खर्चाविषयीचा. महत्त्वाचा विषय हा आहे की आर्थिक स्थिती बऱ्याच जणांची कमकुवत असते. बऱ्याच जणांना माहिती असतं की आपल्याला कॅन्सर आहे, ते जातात कन्सल्ट करतात, त्यांना कळतं की आपल्याला कॅन्सर आहे, पण ते उपचार घेत नाहीत. कारण साहजिक आहे, हा कॅन्सर तर बरा होणारच नाही आहे, मग आपण त्या उपचारांमध्ये एवढे लाखो रुपये घालवायचे कसे, हा प्रश्न उद्भवतो. अशा प्रेक्षकांसाठी किंवा अशा रुग्णांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ॲक्च्युली कॅन्सर ट्रीटमेंट महागडे असतातच, म्हणजे काही ट्रीटमेंट. पण आमच्याकडे गरीब रुग्णांसाठी आम्ही एक हेल्पलाईन, म्हणजे आमच्याकडे महात्मा फुले योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, ह्या 2 खूप मोठ्या सुविधा आम्ही कॅन्सर रुग्णांसाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत, जेणेकरून त्यांचे जे मॅक्सिमम खर्च आहेत ते योजनेतनं होऊन जातात. तर त्यांच्यावरती आर्थिक ताण न पडता त्यांचे ट्रीटमेंट आम्ही करून देतो आणि त्यात जितकं त्यांना कॉपरेट करता आलं, त्यांचा आर्थिक बाजूनी त्यांना सपोर्ट देता आला तितकं पण करतो, की जेणेकरून त्यांचं ट्रीटमेंट आहे ते आर्थिक दृष्टिकोनातून कमीत कमी खर्चात होईल याची पण आमच्याकडे काळजी घेतो आम्ही. आणि संभाजीनगरमध्ये आमचं हॉस्पिटल त्याच्यासाठी एक फेमस आहे की इथे म्हणजे कम्पॅरेटिव्हली कमी खर्चात ट्रीटमेंट अवेलेबल करून देतात. बिलकुल. सर, मगाशी कॅन्सर म्हणजे काय हे तर तुम्ही सांगितलंच आहे, मात्र कॅन्सरचे किती प्रकार आहेत आणि कोणकोणते आहेत त्याविषयी जरा सविस्तर सांगा. कॅन्सरचे जे प्रकार आहेत, ॲक्च्युली कॅन्सरचे खूप म्हणजे जितके आपल्या शरीरात ऑर्गन्स आहेत त्यात कॅन्सर असतोच. म्हणजे नखापासून तर केसांपर्यंत नाक, डोळे, कुठल्याही आपल्या ऑर्गनमध्ये कॅन्सर असू शकतो. त्यात महत्त्वाचं म्हणजे की जिथे आपल्या शरीरात एखादी गाठ असेल किंवा एखादी जखम असेल तर त्याची योग्य ती तपासणी करून घेतली आपण आणि लवकरात लवकर त्याचं जर निदान केलं तर त्याचं जितका लवकर आपल्याला निदान करता येईल तितकंच ट्रीटमेंट इझी होऊन जातं. आणि कॅन्सरच्या प्रकारामध्ये जे असतात, जे जितके ऑर्गन आहे तितके तर असतातच, त्याच्यात परत अजून सेल टाईप, परत हेरिडिटी टाईप, म्हणजे असे खूप प्रकार आहेत कॅन्सरचे. त्याचे आपण असं आकड्यांमध्ये त्याची गणना नाही करता येणार की खूप प्रकारच्या कॅन्सर असतात की ठोकळमण्याने लिव्हर, लंग्स, स्टमक, ओरल कॅन्सरचं प्रमाण पण खूप आहे आपल्याकडे. ब्रेस्ट कॅन्सर, युटेराईन कॅन्सर म्हणजे गर्भपिशवीचा कॅन्सर, गर्भपिशवीच्या कॅन्सरमध्ये पण ओव्हरीजचा कॅन्सर आणि बाकीचे जे कॅन्सर असतात ते आणखी पण एंडोमेट्रियम वगैरे जितके गर्भाशयाचे पार्ट आहेत तितके सुद्धा कॅन्सरचे प्रकार असतात. तर अशा प्रकारे आपण कॅन्सर जितक्या शरीरातले आपले ऑर्गन आहेत त्या ऑर्गनचे प्रकार आणि परत ब्लड कॅन्सर, लिम्फोमा हे जे आणखी वेगळे आहेत. लिम्फोमामध्ये पण सब टाईप्स आहेत, ब्लड कॅन्सरमध्ये पण सब टाईप्स आहेत. असे अनेक प्रकारचे कॅन्सर आपण डिटेक्ट करू शकतो. फक्त याचं एकच आहे की तुमच्या शरीरात काही जी लक्षणं असतात ती मुख्य म्हणजे एकतर कुठल्याही शरीरात गाठ असणे त्याची तपासणी करणं, कुठेही जखम असेल, समजा तोंडात जखम असेल बरी न होणारी आहे, जिभेला जखम आहे जी बरी न होणारी आहे, तर अशा प्रकारच्या जखमा तुमच्या शरीरात असतील तर त्याची योग्य ती तपासणी करून घेणं आवश्यक आहे. आणि त्याचं जे असतात ते बायोप्सी आणि त्याचे जे बाकी ISC जे पुढच्या टेस्ट असतात जेनेटिक ते करून की यात
कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे आणि त्याला कुठलं ट्रीटमेंट सुटेबल राहील, अशा प्रकारे आपण जर त्याचे ट्रीटमेंट्स अवेलेबल करून दिल्या आणि लवकरात लवकर त्याचं ट्रीट केलं तर नक्कीच त्याचा फायदा पेशंटला होतो आणि त्याचा कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. सर, कॅन्सरच्या सर्व प्रकारांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो, तर त्याविषयी काय सविस्तर सांगाल? प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? प्रोस्टेट हे ऑर्गन असतं, मेल ऑर्गन असतं, जे एक ग्रंथी असते मूत्राशयाच्या ठिकाणी, म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी ही जी ग्रंथी असते याच्यात एक ग्रोथ होतं ओल्ड एजमध्ये, आणि ओल्ड एजमध्येच त्याला एक सूज, एक प्रकारची सूज येते की तिची ग्रोथ होत जाते, आणि ती ग्रोथ जेव्हा अनकंट्रोल्ड होतं, ग्रोथ ही नॉर्मल असतं पण जेव्हा ती अनकंट्रोल्ड असतं तर होते त्यावेळेस त्याचा कॅन्सर निर्माण होतो. याची एक सिंपल तपासणी आहे आणि सिंपल लक्षणं आहेत. त्याचे जे लक्षणं आहेत ते ओल्ड एजमध्ये वारंवार लघवी होणे किंवा रात्रीच्या वेळेस बरेच वेळा लघवीला उठावे लागणे, हे बरेच आपण बघतो की ओल्ड एजमध्ये पेशंट्स किंवा त्यांचे ओल्ड एज जे व्यक्ती असतात, वृद्ध व्यक्ती, तर त्यांना बरेच वेळा लघवीला उठावं लागतं. तर ते एखादा वेळ ठीक आहे, पण जर त्यांना परत परत उठावं लागत असेल तर त्यांची एक PSA नावाची तपासणी आणि सिंपल पोटाची सोनोग्राफी जरी केली तर त्या प्रोस्टेटचा साईज आणि PSA याच्यावरनं सुद्धा प्रोस्टेट कॅन्सरचा आयडिया येऊन जाते की आहे किंवा नाही. नंतर पुढच्या तपासण्या बायोप्सी वगैरे आपल्याला करता येतात. तर त्या लोकांनी नक्कीच याचा फायदा घ्यावा. एक सिंपल सोनोग्राफी आणि PSA नावाची जी तपासणी असते ती ब्लड टेस्ट असते साधी, आणि त्याचं कॉस्ट पण खूप जास्त नसतं, 1000 रुपयाच्या आत होऊन जाते ती. तर ती तपासणी जर केली तर आपल्याला अर्ली डिटेक्शन करता येईल प्रोस्टेट कॅन्सरचं, आणि अर्ली डिटेक्शन आणि अर्ली ट्रीटमेंट यानुसार त्याचं ट्रीटमेंटसुद्धा व्यवस्थित होईल आणि लवकरात लवकर तो बरा पण होऊ शकतो. बिलकुल. सर, आपण पाहतोय सध्या सर्वायकल कॅन्सर असेल किंवा ब्रेस्ट कॅन्सर असेल याचं प्रमाण वाढतं आहे, आणि सोबतच अन्ननलिकेचं देखील कॅन्सर वाढल्याचं प्रमाण आपण पाहतोय. तर अन्ननलिकेचा जो कॅन्सर आहे तो नेमका कसा होतो आणि त्यामागची कारणं नेमकी काय? अन्ननलिकेचा जो कॅन्सर आहे तो जे अन्ननलिका असते त्याच्यामध्ये एक ग्रोथ असतं किंवा त्याचं जे ल्युमेन असतं किंवा अन्ननलिकेचा जो डायमीटर असतो तो कमी होऊन जातो. तर त्याने काय होतं की त्यांना गिळायला त्रास होतो पेशंटला, आणि ठसका लागतो किंवा मग खाल्ल्यानंतर ओमिटिंग होतात. ही लक्षणं अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्याची कारणं जी आहेत ते एकतर स्मोकिंग पण आहे, आणि अवेळी जेवण, खूप जास्त गरम पदार्थ खाणे किंवा खूप जास्त तिखट पदार्थ खाणे हा पण एक कारण असू शकतं की जेणेकरून तिथे इरिटेशन निर्माण होतं अन्ननलिकेच्या ठिकाणी, आणि ते इरिटेशनमुळे किंवा हायपर ॲसिडिटी असेल खूप जास्त प्रमाणात वर्षानुवर्ष, तर त्यांनीसुद्धा अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचं एक कारण असू शकतं. अशा प्रकारे अन्ननलिकेचा कॅन्सर असतो आणि त्याला ट्रीट करता येतं जर अर्ली स्टेजेसला हे डायग्नोज झालं तर. आणि याचं जे आहे क्युअर रेट ते पण चांगलं आहे, म्हणजे जर ट्रीटमेंट व्यवस्थित मिळालं तर हा नक्कीच पूर्णपणे सुद्धा बरा होऊ शकतो. लिव्हर कॅन्सर कसा होतो आणि त्याची लक्षणं नेमकी काय आहेत? लिव्हर कॅन्सर हा जो प्रकार आहे हा लिव्हर सेल्स असतात त्याच्यात हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा हा कॉमन टाईप आहे. लिव्हरच्या सेल्समध्ये अनकंट्रोल ग्रोथ असते आणि ते वाढत जातात आणि त्याच्यामुळे लिव्हर फंक्शन डिस्टर्ब होतं. आणि लिव्हर फंक्शन डिस्टर्ब झाल्यामुळे बरेच वेळा पेशंटच्या अनकंट्रोल कावीळसारखी लक्षणं निर्माण होतात पेशंटमध्ये. आणि पेशंटला असं वाटतं की हे नॉर्मल कावीळ आहे, पण नॉर्मल कावीळ नसता, तो कॅन्सर असतो. आणि पेशंट काय करतात त्याच्यासाठी आयुर्वेदिक औषधं, असं कावीळ आहे म्हणून कावीळची औषधं ट्रीटमेंट घेत राहतात. तर अशा वेळी सोनोग्राफी करून जर कावीळ झाली असेल तर एक सोनोग्राफी 10 ते 15 दिवसात ती बरी होत नसेल तर सोनोग्राफी करून आपल्याला कळू शकतं की याला नक्कीच याचं डायग्नोसिस आहे, ते नॉर्मल कावीळ आहे का हा कॅन्सरकडे जातो आहे. तर अशा प्रकारे आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो की हा कॅन्सरच आहे किंवा हा नॉर्मल कावीळ आहे. अशा प्रकारे कावीळची जी लक्षणं असतात तीच लिव्हर कॅन्सरची सुद्धा असतात. त्यामुळे याला डिफरन्शिएट करणं किंवा 15-20 दिवसापेक्षा जर जास्त कावीळ शरीरात असेल तर त्याची CT स्कॅन किंवा मग सोनोग्राफी अशा ज्या टेस्ट असतात त्या हायर टेस्ट करून
आपण त्याचं डायग्नोसिस करू शकतो आणि त्याचं ट्रीटमेंट लवकर सुरू झालं तर नक्कीच त्याचा फायदा पेशंटला. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की बदलती जीवनशैली, व्यसन, एक्झाम्पल फॉर तंबाखू खाणं किंवा टोबॅको, यामुळे देखील कॅन्सर वाढत चाललेला आहे आणि ते एक महत्त्वाचं कारण मानलं जात आहे. सर, टोबॅको आणि कॅन्सर याचा नेमका संबंध कसा आहे? टोबॅको आणि कॅन्सर याचा संबंध असा आहे की जे टोबॅकोमध्ये काही प्रकारचे अल्कलाइड असतात, ते कॅन्सर फॅक्टर्स जे असतात ते कॅन्सर निर्माण करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतात आपल्या शरीरामध्ये. तर त्यामुळे कुठल्याही ऑर्गनचा कॅन्सर, तुम्ही जर तंबाखू खात असाल तर तुम्हाला लिव्हरचा सुद्धा कॅन्सर होऊ शकतं. आणि जेणेकरून जर त्या ठिकाणी मी असे बरेच पेशंट बघितलेले की ज्या ठिकाणी ते तंबाखू ठेवतात तोंडामध्ये त्याच ठिकाणी त्यांना कॅन्सर झालेला. आता मी कालच एक पेशंट बघितला की तो म्हणजे ज्या ठिकाणी गुटखा ठेवत होता त्याच ठिकाणी त्याला कॅन्सर झालं. तर अशा प्रकारे जे इरिटेशन निर्माण होतात ते तंबाखूमुळे, किंवा ते चुना वगैरे लावतात त्याला, किंवा जो गुटखा प्रकार असतो त्याने त्या ठिकाणी जे कंटिन्युअस इरिटेशन होतं त्या पार्टला, तर त्यांनी त्या ठिकाणी जखम निर्माण होते आणि मग त्यांनी ते अनकंट्रोल ग्रोथ निर्माण होते आणि त्याच्यामुळे ते कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतं. बिलकुल. खरं तर सर, कॅन्सरवरील उपचार आणि आयुर्वेद सेल थेरपी याविषयी तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आहे. सर, तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम TV.